तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे या छोट्या कुंडीमध्ये लावलेल्या कोरफडीची देखील खूप छान वाढ झालेली आहे आणि पानांचा आकार मोठा होऊन पाने जाड झालेली देखील तुम्हाला दिसून येतील। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण कोरफडीविषयी माहिती पाहणार आहोत। त्याच्या चांगल्या वाढीसाठी पानांचा आकार हा मोठा होऊन हिरवीगार, त्याच्यामध्ये जास्ती रस तयार होण्यासाठी कोणती खते द्यायची, याची काळजी कशी घ्यायची, त्याला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कोरफड जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा ती अगदी छोट्या कुंडीमध्ये देखील ही सहज येते, मात्र जेव्हा त्याचे रोप आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी थोड्या पसरट आकाराची घ्यावी, कारण त्याच्या एका रोपापासून खूप सारे रोपे ही तयार होत असतात। कोरफडीला ही जास्त सूर्यप्रकाश मिळण्याचीही आवश्यकता नसते। अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे 2 ते 3 तास एवढे जरी ऊन या कोरफडीला मिळाले तरी देखील ही खूप छान वाढते। मात्र ज्या ठिकाणी जास्ती म्हणजे कडक ऊन असेल त्या ठिकाणी मात्र कोरफड लावलेली कुंडी ठेवू नये, कारण कडक उन्हामुळे याची जी पाने आहे ती पिवळी होतात, सुकतात, त्याच्यामध्ये जो गर आहे तो तयार होत नाही। त्यामुळे नेहमी जेव्हा आपण कुंडीमध्ये कोरफड लावतो तेव्हा ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला हलकेसे असे ऊन मिळेल। कोरफड जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा माती कशी तयार करायची, तर त्यासाठी 40% ही साधी माती, 40% थोडी मुरमाड माती आणि 20% कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत, त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता। तर अशा प्रकारे ही माती व्यवस्थित मिक्स करून अशामध्ये जर तुम्ही कोरफडीचे रोप लावले तर पुढील 5 ते 6 महिने तुम्हाला दुसरे कोणतेही खत देण्याचीही आवश्यकता नसते। अशा प्रकारे भुसभुशीत माती तयार केली तर त्याच्यामध्ये कोरफडीची वाढ ही चांगली होते, पानांचा आकार मोठा होऊन पानामध्ये रस देखील हा जास्त तयार होतो। आता या कोरफडीला पाणी हे किती प्रमाणामध्ये द्यायचे, तर याला जास्ती पाणी देण्याची ही आवश्यकता नसते। अगदी याला खूप दिवस पाणी दिले नाही तरी देखील ही खराब होत नाही। मात्र चांगल्या वाढीसाठी जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा याला पाणी द्यावे, म्हणजे याची जी वाढ आहे ती चांगली होते। कोरफडीला चांगल्या वाढीसाठी ही जास्ती खते देण्याची देखील ही आवश्यकता नसते। अगदी आपल्या घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी असते त्याचा जरी तुम्ही खत म्हणून वापर केला तरी त्या पाण्यावरती देखील ह्याची वाढ चांगली होऊन पाने ही मोठ्या आकाराची जाड होण्यासाठीही मदत होते असते। मात्र या कोरफडीच्या कुंडीमध्ये ही छोटी रोपे तयार होत असतात, ती मात्र ही वरचेवर ही काढून टाकावी, कारण जेव्हा ही रोपे तयार होतात तेव्हा त्याची वाढ होत असते आणि जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होत नाही। त्यामुळे ही जी रोपे आहेत ती दुसऱ्या कुंडीमध्ये लावून तुम्ही खूप सारे रोपे ही तयार करू शकता। जरी छोटी रोपे काढली नाहीत तर ती वाढवण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्च होते आणि जी आधीची मोठी पाने आहेत ती लवकर मोठी होत नाहीत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये रस देखील हा कमी तयार होतो। या कुंडीतील माती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढत राहतात। आता आपण कोरफडीच्या चांगल्या वाढीसाठी पानांचा आकार मोठा होऊन ती जाड होण्यासाठी आपल्या घरातील ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे या कांद्याच्या साली आहेत। कांद्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत। कांद्याच्या सालीमध्ये हे सल्फरचे प्रमाण हे जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। तर या सालीपासून खत तयार करण्यासाठी ज्या साली आहेत त्या 2 दिवस या पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। तयार झालेले खत एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट झाडावरती वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे, नाहीतर आपल्या झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। तर अशा प्रकारे हे जे खत आहे ते तयार केल्यानंतर झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करावी, म्हणजे आपण दिलेले हे जे खत आहे ते झाडाला व्यवस्थित पोहोचेल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल। तर अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या सालीपासून खत तयार करून जर तुम्ही या कोरफडीला दिलेत
तर पानांचा आकार मोठा होऊन पाने जाड होण्यासाठी देखील ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।